नमस्कार, मी दिव्या हुरकट. साम संजीवनी या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत यकृताचे आजार, पोटदुखी आणि आयुर्वेद या विषयावर. आणि मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत वैद्य गौरी मंदार बोरकर. आपण मॅडमचं स्वागत करूया. मॅम, कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे. नमस्कार. चर्चेला सुरुवात करण्याआधी मॅडमची थोडक्यात ओळख करून घेऊयात. वैद्य गौरी मंदार बोरकर या आयुर्वेदाचार्य असून त्यांनी BA-MS करून आयुर्वेदात MS ही पदवी संपादन केली आहे. संस्कृत विषयाची विशेष आवड असल्याने त्यांनी MA संस्कृत ही पदवी देखील संपादन केली आहे. डॉक्टर गौरी मंदार बोरकर या आयुर्वेद तज्ज्ञ असून गेली 20 वर्षे डोंबिवली, ठाणे घोडबंदर, ठाणे नौपाडा या ठिकाणी प्रॅक्टिस करत आहेत. तसेच त्या पुणे येथे व्हिजिट करत असतात. कोल्हापूर येथील विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय व संशोधन केंद्र या ठिकाणी ऑनररी कन्सल्टंट म्हणून कार्यरत देखील ते आहेत. सांध्याचे आजार, पाठीच्या मणक्याचे आजार, हृदयरोग, डायबिटीज, पाळीच्या तक्रारी, वंध्यत्व या रोगांच्या चिकित्सेमध्ये त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले आहे. सध्याच्या या पॅन्डेमिकच्या काळामध्ये विशेषत्वाने ऑनलाईन व्हिडिओ कन्सल्टेशन आणि कुरिअर सेवा याचा लाभ रुग्ण घेऊ शकतात. डॉक्टर गौरी बोरकर यांची जलगाथा, त्रिदोषांतक वीडा आणि इन्फर्टिलिटी ही पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत. डॉक्टर बोरकर यांना वैद्यनाथ तर्फे धन्वंतरी पुरस्कार, हिंदुस्तान टाइम्स तर्फे ठाणे रत्न अवॉर्ड आणि 2021 मध्ये सुश्रुत अवॉर्ड, आयुर्वेद आयकॉन पुरस्कार मिळाले आहेत. आयुष दर्पण तर्फे आयुष स्त्री पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. डॉक्टर बोरकर यांच्या दवाखान्यामध्ये आयुर्वेदिक डॉक्टरांना प्रशिक्षित देखील केले जाते. चला तर मग आज चर्चेला सुरुवात करूया. मॅम, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. यकृताच्या आजाराबद्दल आज आपण बोलणार आहोत, पण त्याआधी यकृताचं आपल्या आयुष्यात काय महत्त्व आहे, आपल्या बॉडीमध्ये काय महत्त्व आहे ते आम्हाला जाणून घ्यायचं. बरोबर. आपल्या शरीरातला सगळ्यात महत्त्वाचा अवयव कुठला असं जर का विचारलं ना, तर बऱ्याच जणांचं उत्तर हृदय असं येतं. पण हृदयाचं जेवढं महत्त्व आहे ना, त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त यकृताचं महत्त्व आपल्या शरीरामध्ये असतं. आपल्या पूर्ण शरीरामध्ये जेवढं आपलं वजन आहे त्याच्या 1/6 वजन जवळजवळ यकृताचं असतं. दुसरी महत्त्वाचा भाग असा आहे की यकृत जेव्हा आपण त्याचा जेव्हा विचार करतो तर ही सगळ्यात मोठी सिक्रेट करणारी ग्लँड आहे. आणि म्हणूनच वेगवेगळे सिक्रेशन्स की जे आपल्या डायजेशनसाठी महत्त्वाचे असतात, इवन आपल्याला काही ज्या गोष्टी मळमळणं किंवा इतर ज्या गोष्टी असतात तर त्याचाही संबंध ह्या यकृताशी येत असतो. संपूर्ण शरीरामध्ये पचन करणारा एक महत्त्वाचा अवयव म्हणून हा यकृत अतिशय महत्त्वाचा राहतं. आयुर्वेदात एक सूत्र आलेलं आहे की रोगास सर्वेपी मंदेग्नौ सुतराम उदराणितो. कुठलाही रोग असेल ना तर त्याची सुरुवात जी असते ना ती सर्वात साधारणतः अग्निमांद्यातनं होते, म्हणजे भूक न लागणं. आणि भूक न लागण्याचं महत्त्वाचं कारण जे असतं ना ते बऱ्याचदा यकृतामध्ये दडलेलं असतं. आपल्या शरीरामध्ये 7 धातू असतात. त्याच्यामध्ये रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र असे 7 धातू असतात. तर त्याच्यातलं जे रक्त आहे त्याचा संबंध या यकृतापासून खूप राहत असतो. रक्तापासून यकृताची उत्पत्ती आहे आणि रक्तवाह स्रोतस म्हणजे रक्त उत्पन्न करण्याचं जे स्रोतस म्हणून सांगितलेलं आहे तर त्याचं मूलस्थान सुद्धा हे यकृत आहे. आणि म्हणूनच शरीरामधलं जर रक्त उत्तम असेल तर आपलं लॉन्जिव्हिटी ही गोष्ट चांगली असते. 7 धातूंची 7 कर्म सांगितलेली आहेत. त्याच्यामध्ये प्रीणनम जीवनम लेप स्नेहो धारण पूर्णे गर्भोत्पादश्च धातूनाम श्रेष्ठम कर्म क्रमात्मृतम असं म्हटलेलं आहे. आता ह्याच्यातलं दुसरा जो कर्म म्हणजे प्रीणनम जीवनम, तर हे जीवन कार्य जे आहे ना हे ह्या रक्ताचं आहे की जे ह्या यकृताशी संबंधित आहे. आपलं जीवन जे आहे तर त्याची अनुवृत्ती राहणं, लॉन्जिव्हिटी असणं, तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. इवन अजून एक महत्त्वाचा भाग ह्याच्यामध्ये मला असं सांगावंसं वाटतो की जर आपल्या शरीरातला रक्ताचा कस उत्तम असेल तर काही विशिष्ट लक्षणं त्या शरीरामध्ये दिसतात. जसं आयुर्वेदामध्ये विशुद्ध रक्त पुरुष असं म्हणून म्हटलेलं आहे. प्रसन्न वर्णेंद्रिय इंद्रिय आत्मा इच्छन्तम अव्याहत पक्तृवेगम असं म्हटलेलं. सुखान्वितम पुष्टिबलोपपन्नम विशुद्ध रक्तम पुरुषम वदन्ति. हा कसा असतो विशुद्ध रक्त पुरुष, तर तो प्रसन्न असतो. म्हणजे तो आल्यानंतरच आपल्याला असं वाटतं की अरे वा मस्त भेटलात का, बरं झालं, असा चेहरा पाडलेला अशा पद्धतीचा नसतो. तर हे रक्त उत्तमत्व असणं हा जो भाग आहे हा यकृताशी संबंधित असतो. त्याच्यानंतर सुखान्वितम पुष्टिबल उपपन्नम म्हणजे त्याला बलवान असतो. म्हणजे अगदी काही मसल्स कमावलेले असतात असं नाहीये, परंतु त्याचा कुठलेही काम करण्याची जी इच्छा किंवा त्याचा जो आपण मोटो म्हणतो ना तो खूप चांगला राहतो. म्हणून ह्या यकृताला आपल्या संपूर्ण इवन आपलं जे काही करिअर पाथ असेल किंवा आपलं जी लॉन्जिव्हिटी असेल तर ह्या सगळ्याला खूपच महत्त्व यकृताशी संबंधित आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे.
अगदी मॅम. पण मॅम, यकृताची जी दृष्टी होते त्याची नेमकी कारणे काय असतात, कशामुळे हे होत असेल? बरोबर, हा खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे. जसं आता म्हटलं की रोगा सर्वेपी मंदेग्नो, तर हे यकृत बिघडतं आणि मग कुठेतरी आपल्याला अग्निमांद्य किंवा भूक न लागणं ह्या गोष्टी चालू होतात. पण मग हे होतं कशामुळं? तर ह्याच्यामध्ये एक महत्त्वाचा भाग असा आहे की रक्ताचं आणि पित्ताचं साहचर्य असतं. म्हणजे रक्त आणि पित्त दोन्ही गो हँड इन हँड असं आपण म्हणू शकतो त्याला. तर त्याच्यामुळे जे जे गोष्ट शरीरामध्ये पित्तदुष्टी करणारी आहे, रक्तदुष्टी करणारी आहे, त्याच्यामुळे हे यकृत बिघडत असतं किंवा ह्याचं कार्य बिघडत असतं. बऱ्याच वेळेला आपल्याला असं दिसतं की आपण काय म्हणतो, चिल करणं, पार्टी करणं, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात ना, तर त्या गोष्टींमुळं कुठल्याही उघड्यावरचं अन्न खाणं, कुठलंही कोल्ड्रिंक कशाही पद्धतीनं पिणं, असं जर का केलं गेलं ना, तर यकृतामध्ये वेगवेगळ्या जंतूंचा प्रवेश होऊ शकतो आणि मग ते इन्फेक्शन्स आणि त्या गोष्टी चालू होत असतात. आणखीन एक महत्त्वाचा भाग म्हणजे ज्याच्यावर अग्निसंस्कार न केलेले जे पदार्थ असतात, जशी सुकी भेळ आहे, पाणीपुरी आहे, ह्या ज्या गोष्टी आहेत ना, त्याच्यातनंही इन्फेक्शन्स फार पटकन यकृताला बसत असतात. अजून एक यकृताचं महत्त्वाचं कार्य जे आहे ना, ते म्हणजे डिटॉक्सिफिकेशन. जे जे शरीरामध्ये चुकीच्या गोष्टी, ज्याला आपण योग्य नाही, जसं की वेगवेगळ्या सवयी असतात, जसं टोबॅको आहे, अल्कोहोल आहे किंवा इतर गोष्टी आजकाल फार वेगवेगळे विचित्र कॉम्बिनेशन करून खाल्ले जातात, हे सुद्धा जे शरीरामध्ये विषाप्रमाणे काम करत असतात, ज्याला दूषी विष असं आयुर्वेदामध्ये स्पेसिफिकली म्हटलेलं आहे. तर हे ज्या वेळेला शरीरामध्ये जातं, तर त्याचं डिटॉक्सिफिकेशन करण्याचं काम हे यकृत करत असतं. आणि मग जर का ह्याचं प्रमाण खूप जास्ती होत असेल, म्हणजे तुम्ही दिवसाला रोजच्या रोज अगदी सिगरेट ओढायला लागलात किंवा रोजच्या रोज अल्कोहोलिझम होतंय किंवा टोबॅकोची खूप जास्ती सवय आहे किंवा रोजच तुम्ही काहीतरी विरुद्धांनासारखे पदार्थ खाताय, असं जर का व्हायला लागलं ना, तर शरीरातला यकृतावरचा डिटॉक्सिफिकेशनचा लोड वाढायला लागतो. आणि हा लोड वाढायला लागला की एक क्षण असा येतो, यकृत जे असतं ना, ते खूप स्वतःला बेअर करू शकतं, परंतु मग जिथे ते सहन होत नाही, त्याच्या पुढे मग जी लक्षणं येतात, तर त्याची परिणिती फार मोठ्या आजारांमध्ये झालेली दिसते, असं आपल्याला बऱ्याचदा दिसतं. याच्यात एक गोष्ट मला अजून महत्त्वाची सांगायला वाटते की आता तुम्ही बघाल तर 31 मे हा वर्ल्ड अँटी टोबॅको डे म्हणून साजरा केला जातो. तर अँटी टोबॅको डे साजरा करण्याची गरज काय आहे? कारण की त्याचा जी सवय किंवा व्यसन आहे ते खूप साऱ्या लोकांना आहे. मग त्याच्यापासून अवेअरनेस क्रिएट करणं हा भाग त्याच्यातला महत्त्वाचा आहे. मग हा अवेअरनेस कशासाठी? तर तोंडाचा कॅन्सर होणं किंवा च्युईंग केल्यामुळे ह्या गोष्टी होतात, हे तर अगदी बरोबर आहे. पण संपूर्ण शरीरामध्ये रक्त खराब करणं, हे अशी जी व्यसनं असतात ना, ते फार मोठ्या प्रमाणात होत असतात. आणि ह्या व्यसनांना आपण जर का दूर ठेवायचं असेल तरच आपलं यकृत चांगलं राहणार आहे. कधीतरी गंमत म्हणून 4-5 मित्र मिळून ह्या सगळ्या गोष्टी चालू होत असतात आणि त्या गमतीचं जे परिणमन आहे ते व्यसनामध्ये होत असतं. तर ह्याच्यापासून दूर राहावं, हा एक महत्त्वाचा भाग यकृत उत्तम ठेवण्यासाठी आहे. मग आता पुढचा प्रश्न कदाचित तुम्ही असं मला विचाराल की अरे ह्याच्यापासून दूर राहायचं असेल तर एकतर सेवनच करू नयेत ह्या गोष्टी, किंवा जर झालं असेल ना तरी ते सोडण्यासाठी सुद्धा एक विशिष्ट क्रम आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे, ज्याला पादांशिक क्रम असं म्हटलं जातं. काही पेशंट्स आपल्याकडे आपल्या दवाखान्यात असे येत असतात की अरे मी अगदी पूर्वी घेत होतो, त्यावेळेला खूप चेन स्मोकर होतो आणि मग त्याच्यानंतर त्याचा परिणाम आत्ता कसा येईल एवढा 60व्या वर्षी, किंवा टोबॅको खाल्ली तर आणि मी समजा दारू घेता होतो ती सोडली आणि आता 60व्या 70व्या वर्षी एवढा परिणाम कसा येईल, असं लोक विचारतात. पण कसं आहे ना की शरीरामध्ये सोडण्याची सुद्धा काही विशिष्ट पद्धत आहे. की समजा तुम्ही एखादं हे करत असेल तर त्यातला पाव भाग आधी कमी करायचा, मग त्या ठिकाणी चांगली गोष्ट तिथे ठेवायची, मग अर्धा भाग कमी करायचा. ह्या पद्धतीनं टेपर ऑफ करणं म्हणतात ना, तसं जर केलं तर क्रमेण अपचिता दोषा हा क्रमेण उपचिता गुणा हा, ह्या पद्धतीनं मग शरीर तयार व्हायला लागतं. अदरवाईज एकदम विड्रॉल केल्यानंतर विड्रॉल इम्पॅक्ट जास्त दिसतात आणि यकृत खराब होण्याची शक्यता त्याच्यामध्येही राहते, जर तुम्ही अचानक जर का ह्या पद्धतीने व्यसनं सोडवली असतील तर. सो हाही भाग ह्या अँटी टोबॅको डेच्या निमित्ताने मला नक्कीच सांगावं असं वाटतं, असं एक मला वाटतं. अगदी मॅम, आत्ता ज्या तुम्ही सवयी सांगितल्या किंवा जे व्यसन सांगितले, सध्याच्या काळात ते खूप जास्त प्रमाणात वाढत चालले आहे आणि स्वाभाविक आहे म्हणून यकृताचे आजार देखील आता वाढतच चालले असतील. तर हे जे आजार वाढत आहेत, तर यकृताची नेमकी अशी काय लक्षणं आहे या आजाराची की लगेच आपल्याला कळेल की हे यकृताचे आजार आपल्याला होत आहेत आणि आपल्याला तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे? करेक्ट. बऱ्याच वेळेला कसं होतं ना की हा लक्षणं काय, हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न तुम्ही आता विचारलेला आहे. या निमित्ताने बऱ्याचदा असं असतं की नाही थोडंसं ॲसिडिटी आहे, मळमळतंय, आणि मग त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करत असतो आणि मग ते हळूहळू वाढत जाऊन मोठ्या आजारांमध्ये त्याची परिणिती होत असते. मग ज्या वेळेला बाहेरचं नेहमीच खाणं होतंय किंवा उघड्यावरचं किंवा जसं आता भेळ पाणीपुरी किंवा अशा पद्धतीचं जर आहार होतोय, किंवा तुम्ही जाऊन उन्हामध्ये रणरणट कुठेतरी जाऊन तुम्ही उसाचा रस पिता की उसाचा रस चांगला असतो असं म्हणून, किंवा त्याच्यानंतर कोल्ड्रिंक
रेग्युलरली घेताय तर ह्याच्यामध्ये ना काही फ्रोझन पद्धतीमध्ये किंवा जंतू संसर्ग खूप होण्याचा संबंध असतो आणि मग हे घेतल्यानंतर मळमळणं, उलटी आल्यासारखं वाटणं, खायला नकोसं वाटतं. एक महत्त्वाचं लक्षण म्हणजे संपूर्ण अंग हळूहळू पिवळं पडायला लागतं किंवा एक पिवळी झाक किंवा येलोइश टिंज त्याला येते. ही लक्षणं दिसत असतात आणि मग कुठलीच गोष्ट करावीशी वाटत नाही. तर ह्याला आयुर्वेदामध्ये कामान लाती असं म्हटलं की कुठलीच इच्छा होत नाही, त्याला कामला असं म्हटलेलं आहे. मग कामला म्हणजे जॉन्डिस ज्याला आजकालच्या शब्दांमध्ये आपण म्हणतो. मग असं ज्या वेळेला होतं ना, मग त्यावेळेला पेशंट्स बऱ्याच जातात. आणखीन एक महत्त्वाचा भाग असा होतो की हे सगळं होतंय तरी सुद्धा रुटीन चालूच राहतं बऱ्याच जणांचं आणि मग दवाखान्यात आल्यानंतर एक 2-3 महिन्यांपासून बिलिरुबिन हाय आहे अशा पद्धतीनं पेशंट येतात आणि मग त्या यकृताचं कार्य बिघडलेलं असतं आणि मग बरीच इतर लक्षणं दिसत असतात. बऱ्याच वेळेला आजकाल जे ट्रेंड्स खाण्यामध्ये आलेत ना त्याच्यामध्ये एकदम आहार बदलणं, म्हणजे एक दिवस काय तर ज्यूसच घ्यायचे, एक दिवस काय तर फक्त फ्रुट्सच घ्यायची, एक दिवस काय तर एकदम पूर्ण म्हणजे लंघन करायचं, अशा पद्धतीनं काहीतरी विचित्र हे असतात. तर ही सुद्धा गोष्ट बरोबर नाही, कारण की आहार जो आहे तो विधिवत घ्यायला सांगितलेला आहे आणि अन्नपान विधित त्याग ही जी गोष्ट आहे ना ही बऱ्याच आजारांना निमंत्रण देणारी असते आणि म्हणून असं हॅफझार्ड डाएटिंग जे आहे ना ते सुद्धा नक्कीच करू नये. तसं केलं ना की मग पोट फुगणं किंवा न पचन होणं किंवा पोटामध्ये कसं तरी होणं, मोशन्सला इरिटेबिलिटी असणं किंवा ज्याला आजकाल इरिटेबल बॉवेल सिंड्रोम म्हणतो अशा गोष्टी दिसणं किंवा काही वेळेला खूप जास्त तिखट खारट आंबट खाण्यामध्ये असेल तर यकृताच्या जवळच जो पित्ताशय असतो म्हणजे गॉल ब्लॅडर ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये खडा होणं आणि त्याच्यामुळे मग मळमळ उलटी सततची होणं, ही बरीचशी लक्षणं पेशंट्सना दिसत असतात. मग हे गॉल ब्लॅडर असो किंवा यकृताची दृष्टी असो किंवा पोटामध्ये त्याच्यामुळं अग्निमांद्य असणं, ह्या सगळ्या गोष्टींमुळे मोशन्सला रेग्युलर न होणं आणि कुठलीही गोष्टींमध्ये इंटरेस्ट न वाटतं, हा एक महत्त्वाचा लक्षण याच्यामध्ये दिसायला लागतं. आणि ही लक्षणाची धोक्याची घंटा जेव्हा लागते ना तेव्हाच लवकरात लवकर आपण कुठल्याही जवळच्या आयुर्वेदिक तज्ज्ञांकडे जाऊन सल्ला निश्चित घ्यावा असं एक मला वाटतं. अगदी मॅम, खूप छान असं मार्गदर्शन खरं तर या विषयाच्या निमित्ताने मॅम आपल्याला करतायत आणि तुम्हालाही असे काहीही आजार असतील, असे काहीही लक्षणं असतील आणि तुम्हाला हे सगळं जाणवतंय तर नक्कीच तुम्हाला तज्ज्ञांचा सल्ला घेणं खूप आवश्यक आहे. त्यासाठी तुम्हाला सध्या जे स्क्रीनवरती नंबर्स दिसत आहेत ते तुम्ही आवर्जून नोट करून घ्या आणि मॅमला एकदा संपर्क करा किंवा त्यांचं प्रत्यक्ष मार्गदर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही डोंबिवली, ठाणे किंवा मॅम पुण्याला देखील जात असतात तर तिथेही तुम्ही त्यांचं प्रत्यक्ष मार्गदर्शन घेऊ शकता. श्रीरुक्म चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्रला एकदा नक्की तुम्ही भेट द्या आणि त्यांचं मार्गदर्शन घ्या. म्हणजे यकृताचे जे आजार आहेत तुम्हाला ज्याची लक्षणे जाणवत आहेत किंवा ते होऊ नये पुढे आणि तुम्हाला ज्या सवयी मॅमनी सांगितल्या किंवा जे व्यसन मॅमनी सांगितले तेही असतील तर नक्कीच लवकरात लवकर तुम्ही याच्यावर उपचार सुरू करायला हवे. एक छोटासा ब्रेक घेऊन आम्ही लगेच परत येतोय आणि त्यानंतर आपण औषधीबद्दल बोलूयात. साम संजीवनीमध्ये ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. यकृताचे आजार, पोटदुखी आणि आयुर्वेद या विषयावर आज आपण चर्चा करतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत वैद्य गौरी मंदार बोरकर मॅम. मॅम पुन्हा एकदा ब्रेक नंतर तुमचं स्वागत आहे. ब्रेकच्या आधी आपण यकृताच्या आजाराबद्दल, लक्षणाबद्दल, सवयी, व्यसन हे सगळं जाणून घेतलं. मात्र यकृताचे जे आजार आहेत, पोटदुखी जे आहे त्यावर कोणत्या औषधी आहेत आयुर्वेदामध्ये ज्या उपयुक्त ठरतात? नक्कीच कसं आहे की भरपूर सारे औषधी असतात आणि त्या लक्षणासाठी आणि त्या योग्य वेळेला निदान करून मग औषधं दिली जातात. आपण ज्या वेळेला ह्या वनस्पतींचा विचार करतो ना तर ह्याच्यामधले खूप महत्त्वाची अशी एक वनस्पती आहे जिचं नाव आहे की वासा किंवा अडुळसा याला म्हटलं जातं. पण अडुळसा म्हटल्यानंतर ना आपल्याला बऱ्याच वेळेला कफ, सर्दी, खोकला हे माहिती असतं, पण वासा जो आहे ना तो उत्तम रक्तपित्तघ्न असतो आणि यकृतासाठी सुद्धा हे उत्तम द्रव्य आहे. ज्या वेळेला ह्याचा रस 2-2 चमचे सकाळी पोटात घेतला जातो ना तर त्यामुळे यकृतामध्ये होणारी व्यसनांमुळेची दृष्टी आहे ती जी नष्ट होण्यासाठी ह्याची मदत होत असते. आणखीन एक महत्त्वाचा भाग म्हणजे एका कोणीतरी दर्शकांनी मला एकदा विचारलेलं होतं, तुम्ही अशा वनस्पती दाखवतात तर ॲक्च्युली दवाखान्यात पण असंच दिलं जातं का? तर ॲक्च्युली कसं आहे ना की वासा जे आहे तर त्याचे वेगवेगळे कल्प असतात. जसं वासा कल्प आहे किंवा वासाचं चूर्ण असतं त्याचे वेगवेगळे योग केले जातात किंवा त्याच्यापासून इतर काही औषधं बनवली जातात तर ती आपण दवाखान्यामध्ये वापरत असतो. बऱ्याच वेळेला कसं असतं की हे काय घ्यावं आणि काय नाही हे माहिती व्हायला पाहिजे, त्या दृष्टीने ही वनस्पती आपण दाखवत असतो. वनस्पती दाखवण्याचा आणखीन एक महत्त्वाचा भाग असा की आपल्या शेतामध्ये आजूबाजूला किंवा रस्त्यामध्ये येताना अशा बऱ्याच अनेक उपयुक्त वनस्पती असतात, त्याचा उपयोग सुद्धा आपण करून घ्यायला शिकलं पाहिजे आणि झाडं जी आहेत ती कशीही तोडून न टाकता त्याचं संवर्धन करायला पाहिजे. हा एक महत्त्वाचा भाग त्याच्यामध्ये जाणून घ्यायला पाहिजे.
आता ही जी आपण बघतो ही गुळवेल आहे, तर गुळवेल जी आहे ना ती सुद्धा गुडूची कटुकातिकता स्वादुपाका रसायने असं म्हटलेलं. तर शरीरामधलं रिज्युविनेशनचं काम ही गुळवेल अतिशय उत्तम पद्धतीने करत असते. सो शरीरामध्ये कुठल्याही पद्धतीची यकृताला सूज आहे किंवा फॅटी डिजनरेशन ऑफ लिव्हर आहे, तर ह्या संदर्भामध्ये ही गुळवेल खूप महत्त्वाची असते. ह्याची इव्हन ना पानांची भाजी सुद्धा आपण करू शकतो. तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण काही अशा विशिष्ट भाज्या, बऱ्याचदा गृहिणींना प्रश्न असतो की भाजी कुठली वेगळी करायची, तर अशा ज्या काही रानभाज्या किंवा हे जे काही स्पेसिफिक आयुर्वेदिक भाज्या असतात ना, तर त्याचाही उपयोग आपण करून घ्या. नेहमीच फ्लावर बटाटे ह्याच गोष्टी खायला पाहिजेत असं काही नसतं. सो ह्याची चविष्ट अतिशय उत्तम रेसिपीज होत असतात, हे सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्या बरोबरीनंच अजून एक महत्त्वाचा भाग जो आहे तो म्हणजे ॲलोव्हेरा. सगळ्यांना माहीत असतं की ज्याला आपण कोरफड किंवा आयुर्वेदामध्ये ह्याला कुमारी असं म्हटलेलं आहे. ही जी कुमारी आहे ना, तर त्याचा रस किंवा त्याचा जो गर निघत असतो तर तोही नित्यनियमित घेतलं गेलं तर तो यकृताला अतिशय नवीन पद्धतीनं बनवणारा किंवा पोषक असा म्हणून काम करत असतो. सो ही सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे. यापासून बनवलेलं जे कुमारी असं असतं तर ते विशेष करून लहान मुलांमध्ये सुद्धा आणि मोठ्या माणसांमध्ये सुद्धा काविळीसाठी म्हणून फारसं वापरलं जातं. आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे ज्या वेळेला मगाशी आपण उल्लेख केला की गॉलस्टोन्स होतात किंवा पित्ताशयाचे खडे होतात, तर त्याच्यासाठीच एक उत्तम द्रव्य आणलेलं आहे. आता हे जे आपण बघतो आहे तर ही भूम्यामलकी म्हणून आहे, अतिशय छोटंसं आहे. आता पावसाळा म्हणजे चालू होतं तर ही आता उगवायला सुरुवात झालेली आहे. तर ही जी भूम्यामलकी असते ना, तर हिचा रस किंवा आपल्या दवाखान्यामध्ये आपण कल्प त्याचा बनवून देत असतो. सो त्या दृष्टीने जे पित्ताशयातले खडे आहेत तर ते विरघळून निघून जावेत, ह्या दृष्टीने ही भूम्यामलकी सुद्धा तेवढीच महत्त्वाची असते. ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्याच बरोबरीनं अजून एक महत्त्वाचं द्रव्य इथे आज आपण घेऊन आलेलो आहोत की जे कुटकी म्हटलं जातं ह्याला, तर तिक्ता. तर ही जी तिक्ता किंवा कुटकी असते ना, तर ती यकृतामधनं पित्ताचं श्रवण उत्तम पद्धतीने करत असते आणि त्याचमुळं ज्या वेळेला वृद्धपतकामाला किंवा मोशनला पांढरट होतं, युरिनला खूप पिवळी होते आणि सर्व अंगावरती पिवळेपण आलेला आहे, अशा पद्धतीचे जे काविळीचा प्रकार असतो वृद्धपतकामाला म्हटलं जातं किंवा ज्याला ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस आजकालच्या भाषेमध्ये म्हटलं, तर त्यामध्ये ही कुटकी जी असते ती अतिशय महत्त्वाचं काम बजावत असते. याचे सुद्धा विविध कल्प असतात की जे आपण आपल्या क्लिनिकमध्ये वापरत असतो. त्याच्याच बरोबरीनं यकृत आणि रक्ताचा संबंध आपण बघितला, तर यकृत आणि रक्ताचा संबंध बघत असताना त्याच्यामध्ये अर्श किंवा मूळव्याध होणं, यकृतावरती प्रेशर आल्यामुळं हा एक भाग खूप महत्त्वाचा दिसतो. त्यावेळेला ही जी चांगेरी म्हणून वनस्पती आहे तिचा खूप उपयोग होत असतो. ही जी चांगेरी असते हिलाच अंबुटी असंही म्हणतात, 3-3 पानांची असते. ह्याची सुद्धा आपण चटणी किंवा भाजी करून नित्यनियमित आपल्या आहारामध्ये अधूनमधून जर सेवन केली गेली तर रक्ताचा कस वाढण्यासाठी आणि योग्य वाताचं गती योग्य राहण्यासाठी म्हणून उपयोग होत असतो. तर ह्याही गोष्टी ज्या आहेत ह्या महत्त्वाच्या राहतात. काही वेळेला शरीरामध्ये पित्ता खूप वाढल्यामुळं किंवा खारट तिखट आंबट आपण जर का जास्त घेतलं गेलं, उष्णता शरीरामध्ये वाढलेली असते आणि एकदा दोनदा कावीळ झालेले, तीनदा कावीळ झालेले असेही पेशंट आपल्याकडे येत असतात. मग अशा वेळेला पूर्ण अंगाचा दाह होणं किंवा त्याच्यामध्ये न्यूरोपॅथी बसणं किंवा इवन हे पित्त जे असतं ना ते शरीरातल्या धातू घटकांना परिणमन करत असतं आणि इवन हिपॅटिक एन्सेफॅलोपॅथी म्हणजे ब्रेनवरती सुद्धा त्याचा परिणाम येत असतो. तर अशा वेळेला शरीरामध्ये औष्ण्य जे आहे ते कमी करण्यासाठी म्हणून एक महत्त्वाचं द्रव्य आहे की त्याचं नाव आहे की उशीर किंवा ह्याला वाळा असं मराठीमध्ये आपण म्हणतो. तर वाळ्याचं सिद्ध जल हे नियमित घेतलं गेलं तर अशा पद्धतीचे जे उष्णता होणं, दाह होणं ह्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने कमी येत असतात. सो काही विशिष्ट पाणी पित असताना आपण म्हटलं की खराब पाण्यामधनं हे यकृताचे आजार बऱ्याच वेळेला होत असतात. जसं बाहेरचं उघड्यावरचं पाणी घेणं किंवा इवन आजकाल आपण बॉटल्ड वॉटर जरी घेत असलो ना तरी सुद्धा उकळलेल्या पाण्याचं जे महत्त्व आहे ना तर ते इतर कुठल्याही फिल्टर्ड वॉटरला नसतं. सो सिद्ध जल हा जो भाग आहे की हे औषध पाण्यामध्ये टाकून एक उकळी द्यायची आणि ते जर का आपण घेतलं गेलं तर शरीरामध्ये गारवा येणं आणि त्याच्याच बरोबर पाचन उत्तम करण्याचं काम हे करत असतं. आणि मग भूक न लागणं किंवा अग्निमांद्य होणं किंवा खावंसं वाटत नाही, मळमळ वाटतंय, तर ही सगळी लक्षणं कमी करण्यासाठी याची मदत होत असते. ज्या वेळेला आपल्या दवाखान्यामध्ये पेशंट येतो ना तर मग त्याच्यामध्ये आपण अगदी त्याच्या दिनचर्येपासून ते औषधापर्यंत ही पूर्ण तजवीज करत असतो. म्हणजे उठल्यानंतर दंतधावन म्हणजे दात घासण्यासाठी कुठली पावडर वापरायची, पिण्यासाठी कुठलं पाणी वापरायचं, मग औषधं म्हणून कुठली घ्यायची, ह्या सगळ्याचं नियोजन करून दिल्यानंतर त्याच्याच बरोबरीनं व्यायाम आणि आहार ह्या गोष्टी सुद्धा तेवढ्याच महत्त्वाच्या असतात की ज्या आपल्या दवाखान्यामध्ये आपण लोकांना सल्ला देत असतो. अगदी मॅम, खरं तर खूपच छान पद्धतीने तुम्ही या आयुर्वेदिक औषधींबद्दल सांगितलं ज्या यकृताच्या आजारासाठी कामी येतील. मात्र जेव्हा आपण आयुर्वेदाबद्दल बोललो आणि पंचकर्माबद्दल नाही बोललो तर ते अपूर्ण असं वाटतं. तर यकृताच्या आजारासाठी कोणती अशी पंचकर्म आहेत जी खूप उपयुक्त ठरतात? अगदी खरं.
कर्मचिकित्सा असं म्हटलं जातं किंवा पंचकर्म असं म्हटलं जातं की शरीरामधले जे वाढलेले दोष आहेत ते बाहेर काढून टाकणं आणि त्याच्या निमित्ताने आपल्याला पुन्हा आरोग्य प्राप्ती होणं, तर हे महत्त्वाचं आहे, ते पंचकर्म आहे. तर ज्या वेळेला दोष काही कमी प्रमाणामध्ये वाढलेले आहेत, म्हणजे थोडीसं मळमळतंय, थोडंसं कसं तरी होतं, ॲसिडिटी सारखं वाटतंय, तर चय एव जयेत दोषांनी ह्या दृष्टीने ह्या सर्व औषधींचा पण उपयोग करून घेत असतो. परंतु आता अगदीच पूर्ण शरीर पिवळं झालेलं आहे, गॉल ब्लॅडर स्टोन झालेला आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी होत असताना काही विशिष्ट पंचकर्मांची गरज शरीराला निश्चितच राहत असते. पित्तासाठीचं जे उत्तम पंचकर्म जे सांगितलेलं ना ते म्हणजे विरेचन. विरेचन विशेष करून आपण ऑक्टोबर महिना, म्हणजे ज्याला आपण ऑक्टोबर हीट म्हणतो किंवा शरद ऋतू म्हणतो, त्यामध्ये विशेष करून केलं जातं. व्याधित अवस्था असेल तर इतर वेळीही त्या शरीरातला काळ बघून त्यानुसार आपण करत असतो. मग त्यामध्ये काही विशिष्ट घृतसेवन करणं आणि त्याच्यानंतर विरेचन म्हणजे लूज मोशन्स करून शरीरातलं पित्त बाहेर काढून टाकणं, ही गोष्ट महत्त्वाची आहे. बऱ्याच वेळेला लोकांना असं वाटतं की आम्ही दरवेळेला काही ना काहीतरी पर्गेटिव्ह घेत असतो, पण पर्गेटिव्ह घेणं हा भाग वेगळा आहे आणि विरेचन हा भाग वेगळा आहे. विरेचन ही पूर्ण प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये आधी स्नेहन दिलं जातं, त्याच्यानंतर स्वेदन केलं जातं आणि स्नेहन स्वेदन झाल्यानंतर एकच दिवस फक्त हे विरेचनाचं औषध असतं. पूर्वीच्या काळामध्ये ना बऱ्याचदा दर 2-3 महिन्यांनी किंवा 6 महिन्यांनी एरंडेल तेल देण्याची पद्धत असायची घरामध्ये आणि त्याच्यामुळे कृमिघ्न हा प्रकार सुद्धा फार उत्तम पद्धतीने व्हायचा आणि शरीरातले दोष बाहेर जाणं हा सुद्धा प्रकार महत्त्वाचा होत असायचा. तर ह्या गोष्टी ज्या आहेत ना, तर ह्या विरेचनातनं आपल्याला साधता येत असतात, हे लक्षात घ्यायला पाहिजे. अगदी मॅम, खूप सुंदर आणि खूप छान सोप्या भाषेत मॅमने आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. मला माहिती आहे अजूनही प्रश्न तुमच्या मनात असतील, अजूनही शंका या संबंधित तुमच्या मनात असतील, पण आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये, त्यामुळे तेवढं सविस्तर आपल्याला इथे बोलता येत नाही. पण त्यासाठी सध्या स्क्रीनवरती जे तुम्हाला संपर्क क्रमांक दिसते ते तुम्ही आवर्जून नोट करून घ्या, म्हणजे तुमच्या ज्या काही शंका आहेत किंवा ज्या काही प्रश्न आहेत ते तुम्ही थेट मॅमला विचारू शकता आणि त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकता. आणि त्यांचं प्रत्यक्ष मार्गदर्शन देखील तुम्हाला घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला पंचकर्म श्री रुक्म चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र जे मॅमचं आहे, जे ठाण्याला आहे, डोंबिवलीला आहे, तिथे देखील जाऊन तुम्ही मॅमचं प्रत्यक्ष मार्गदर्शन घेऊ शकता. आणि फक्त यकृताचे आजार किंवा पोटदुखीच नाही तर अजूनही बरेच आजार आहे, त्यावर मॅम आयुर्वेदिक उपचार कसे करायचे, विदाऊट साईड इफेक्ट्स कसे ते होत असतात, ते मॅम तुम्हाला नक्कीच समजावून सांगतील. मॅम, तुम्ही त्याला खूप छान असं मार्गदर्शन आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना केलं, त्यासाठी मनापासून आभार. नमस्कार. साम संजीवनीमध्ये वेळ होते आज इथेच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा साम टीव्ही.